हो थांबा जरा, इथे इथे थांबा. कारण का रे म्हणजे काय? काय ते ना आत्ता इथेच सगळं क्लिअर करायचं. तुमच्या वाटेचा जेवढा हिस्सा आहे ना तो सगळा मागून घ्यायचा. परत कोण इथे 10 वेळा फेऱ्या मारायला रिकामा नाहीये. चालतंय, काय आहे ना आपलं जसं ठरलंय ना घरी तसं मी बोलून घेतो आणि काय आहे ते बघू. बोलून घेतो नाही, आपल्याला तिकडे जो मोठा लक्झरीज फ्लॅट बघितला ना तो घ्यायचाच आहे. त्याच्यासाठी हिस्सा आपल्याला पाहिजेच. अरे घेऊ नको, डोक्याला ताण करू. बोलतो ना तर मी घरी सगळ्यांना बोलतो, सगळ्यांना हा. सांगतो. कारण की इकडे काय करणार आहे, शेती बीतीचं काय करणार आहे? करतंय का कोण? असंच पडित येते सगळं. चालतंय, जाऊ आपण. आत्ताच सांगते, काय ते क्लिअर सगळं बोलून घ्यायचं पटापट. टाइम नाही घालवायचा, नाहीतर 10 वेळा कोण इथे येणार नाहीये चालतंय, कामधंदे सोडून. आज आलोय ना, आज क्लिअरच करून जाऊ सगळं. बस. बोला. काय त्या वालाच्या शेंगाने शिट बसली? अहो भाजी करायची त्याची आता. काय भाजी करती? हा, आता संक्रांत आली आहे, संक्रांतीला वालाची भाजी करतात का? नाही अहो, तुम्ही काय करा, वावरात जाऊन चक्कर मारून या. तिकडून घाटे बोर गाजर सगळं आणा. आणि तुला नाही वावर माहिती का? अहो माहिती मला, पण या तुम्ही चक्कर मारून आणि घेऊन या. निवळ कटाळा आहे तुला तर. ती बी आता आम्हीच गोळा करीत हिंडायचं का? मग आता काय होतं तुम्ही आणलं म्हणून? काय चाललंय राय? अगं बाया, काय नाही बाबा, हे काय आता आवरा आवरी. हा आणा आणा. बरं झालं आला तू. दादा कुठे गेलाय? आता वावरातले काम त्यांना ते सांगत होते जाऊन ते भाज्याचं या घेऊन म्हणून. त्याला घ्या बोलून. काय चहा नाही जरा टाक पोरांना, चहा टाक. अरे काम आहे काय? आलाय, पाणी पी, चहा पी, हातपाय धु. हा, नुसतीच कशी वसवस चालू असते तुझी? आता मी माझं काम नंतर सोडून ह्यासाठी आलोय का, चहा आणि ते प्यायसाठी? काम आहे म्हणून तर आलोय ना. मग आता सकरत आहे ना, आता सणाचं सोडून काय कर लगेच. अरे सणाला सुट्टी नसती, आज बळबळ सुट्टी भेटली, सुट्टी घेऊन आलोय मी. मग काय लगेच मागं जायचं काय तुला? मग काय करायचे? तू तिकडे गेल्यावर तुला तिकडं शहराचं वारं लागलं. शहरात गेलं ना शहरासारखंच राहावं लागतंय. गावाकडे तरी काय आहे इकडं? इथं काय प्यायला पाणी आहे का? काय नुसतं रानातले काय ढेकळ खायची काय? आणि तुला काय नीट पडल्यावर आणि तू काय तिकडून कोणासंग भांडणं करून आला का? आल्यास लागला मोठ्याने आडायला. तुला माहिती ना मी कुठं कामाला आहे? हा, मग ती काढा लाग इकडं काढतो का तू? बाबा कुठे आहे मी कामाला? हा माहिती बस, बाबा, बस. कुठं कामाला येईल, काय करतो बापाला नको सांगू. बस. यायला मी तुला एक यायला दम नाही आणि जायला दम नाही. हेलपाट्यावरच जायचं तू. मी आयटीत कामाला आहे. हा, तिथं जसं जनरेशन आहे ना तसं राहावं लागतं. आता मला काय वाटतं, मी तिथं कवर भाड्यानं राहायचं, कवर लोकांची गाडी भाड्याने न्यायची. जेवढं कमी होतोय ना तेवढं भाड्यावरच जातं या. मग आता काय डोक्यात येईल? एक साधा सोपा पर्याय, माझ्या वाट्याला जेवढं येईल ना तेवढं माझ्या नाव करून द्या, मी विकून टाकतो. तू त्याच्यासाठी इकडं आला काय? मग कशासाठी यायचं? काय करायचं? मी भाड्यानं कवर राहायचं? तू तुझं कमाव ना, तू काम करतो, ही काम करते, तुमचं तुम्हाला होत नाही का? तुम्हाला काय घरी इकडे पाठवतात का काही तुम्ही? अरे मस्त 1.5 लाख रुपये पगार आहे, पण तो पुराणा भाड्यावरी. आणि मग हे ऐकून तू होणार आहे का चांगलं? ही इकलं तर मी घेईन ना, माझा पगार तरी मागं पडेल. एक मिनिट थांबा तुम्ही. हे ना बरं का, नाही पण मी नाही परस्पर निर्णय घेऊ शकत बाबा. काय असं ना, तू आलाय आजचे हस्तांतर करीत असं होत नसते. काय आहे ते तुझा दाद्यान तू बघून घे. मग चला तिकडे जाऊ. कुठे देऊ? थांबायला टाइम नाही मला. ते बोलले ते एवढं एवढं कोण थांबायला मोकळय? चला चल बाई, ह्याच्या डोक्यात काय आलं? सुट्टे कवर घ्यायचे ब्या. चला बरं, आता याला दमच पडा ना. काय आहे, तुम्ही ऐकून घेत नाहीत माझं. हा, माझं घरी काय येऊस तर चाललंय दम इथं, नाही तुमचं तुला. काय चाललंय? आला त्यो. गापाला काय डोक्याला खुराक? दम काढायचा ना, आलो घरीच निघालो तुम्ही. हा, त्याला दम आहे होय तेवढा. काय झालंय? काय झालंय? मला काय करायचं? माझ्या हिश्श्याचं मला काय ती पाहिजे, मला इकून जायचंय. अरे उद्या संक्रांत आहे, तू गोड बोलायच्या ऐवजी काय असं आता काय कडू आहे का? मला सांगा बरं. तिथं तुझ्या आयुष्याचं म्हणजे नेमकं काय तुझं म्हणणं? तूच सांग काय करायचं. माझ्या हिश्श्याला मला जेवढं येईन का, हा. आता जेवढं आपलं तात्यांचं आहे, आपल्या दोघांच्या वाट्याला जेवढं जेवढं येईन तेवढं माझं मला देऊन टाका. माझं मी विकतो, मला पुन्हा तिकडे फ्लॅट घ्यायचा, एक 4 चाक गाडी घ्यायची. वाटण्याच कशाला पाहिजेत पण? अरे दादा, तुला आता काय सांगू मी? काय झालंय माहिती का? पगार मला, तुला माहिती मला 1.5 लाख रुपये पगार आहे. हिचा 5-50 हजार रुपये येतो, पण ते पुरत नाही, भाड्यावरच जातंय सगळं. अरे इथं आम्हाला 1,500 काय काय बघाय भेटत नाहीत कधी कधी. आणि 2 तुला लाख? 1.5 लाख आम्ही तुला पगार मागितला का काय मागितलं? नाही दादा, मस्त मान्य आहे सगळं. समजू तू तुझी तारमाळ इथून आम्ही धान्य पुरवितोय. फक्त मला फ्लॅट पाहिजेत पुण्यात. मला फ्लॅट आणि 4 चाक गाडी पाहिजे. त्यासाठी मला इथली जमीन विकून टाकायची. आणि नसतंच कोणतं मग काय केलं असतं असं समज? नसताची. नसतं तर त्याचा भाग वेगळा आला, पण इथं हा असून तर त्याचा उपयोग काय आहे? आम्ही शिकलो नाही, पण आम्ही तुला माहिती दिवस रात्र रानात काम करून तुला पैसे दिले आणि तुझं लग्न झालं की तुला सांगता येत नाही का का तुम्हीच कान भरलंय? मी नाही काय कान भरले, आता ते बोलतायत तर बोलू द्या ना.
अरे पण तू म्हणतोय जमीन आहे, आम्ही ठेवलीच नसती तर काय केलं असतं रे? आणि तुमच्या पोरांनी काय बघायचं? वावर इकून जमतंय का असं? तुझ्या शिक्षणाला गाण ठेवली होती जमीन, ती आता कशी सोडली? हाय मग सगळं ठीक आहे, पण मी जॉब करतो ना, आता मला बाकीच्यांसारखं राहावं लागतं ना. बाकीचे चर्चा किती तर एखादी पार्टी असली तर थोडा कमीपणा काय कमी वाटतो का तुला? आर्मी स्कूटरवर गेला तर काय उद्या वाटतं? उद्या तुला तिथं लोकांच्यात कमीपणा वाटतो. उद्या ही जर वाटा हिस्सा करून इकून गेलो, बरं इकायचं कसा? इर सामायिक आहे, वावर सामायिक आहे. तुला तुझ्या वाट्यात दिखला आम्हाला रस्ता कुठून देणार? काय करायचं आम्ही सांग बरं? नाही नाही, तू एक काम करा. चुकवलं नाही. तू तवा याला सगळं पूर्वीत गेला. मला मी शिकायचं म्हणले ना नव्हतं नको का? मला नको. उद्या माझ्या बायकोला कलेक्ट हाय करायचंय. मग आता तीच करू का? बरोबर आहे, ती जमीन मग मी तुझ्या नावा करून देतो, तुम्हाला पैसे ती काय येते ती? अहो भाऊजी तुमच्यामुळं मी माझं शिक्षण सोडलं. मी तिथं काम करते हो शेतात रोजची. अहो घरातला एक शिकलेला असला ना, घर सांभाळीन असं वाटतं. घर तोडणारा माणूस तू पहिला बघितलाय. तोडायचा नाही दादा विषय. जर मी असंच राहिलो ना तर माझी नोकरी सुद्धा जाईन, तुम्हाला नाही कळत रे. आम्हाला येड्यात काढतो का? आम्हाला फारच कळत नाही का? अरे याला झळ बसली असते ना तवा, मग याला कळली असती त्यांचे किंमत. हात बघ, त्यांचे हात बघ, कष्टाने हा. गटे पडलेत पर हाताला. तुझे तुला काहीच झळपोस नाही. तू बार काय म्हणून तुला सगळं सुचतंय. बार का नाही, मला नोकरी लागली म्हणून मीच म्हणतोय. नोकरी लागली तू कमव ना, थोडे दिवस थांब ना. सगळं तुला 26-27 वर्षीच पाहिजे काय? असं काय 25 वर्ष लग्न केलंय तुझं, 2 वर्षात तुम्ही लगेच व्हायला मागाय? 2 वर्ष लग्नाला झाले, पण विचारायला पाहिजे. तू घरात 2 लाख रुपये महिन्याला येतात, पण ते कुठे येतात ते विचारा ना तुम्ही. गहू इथूनच खायला देतो ना आम्ही. सगळं इथून देताय तुम्ही, पण अरे तुला कळत नाही. तुम्ही पुण्याला एकदा येऊन बघा, तुम्हाला सांगतो मी. ह्यांनी आपल्याला काहीच ठेवलं नसतं. ह्यांनी इकायला चालू केलं असतं. त्यांचा आयुष्य काय? अहो दादा, पण पुण्यात किती महागाई आहे ते पण बघा ना तुम्ही काय सगळं. काय कमी लोक इथून राहत देताय नाहीत का? म्हणजे रिक्षा काय? चालणारे लोक राहतात, कर्तव्य आहे घरकाम ना करणारे लोक सगळ्यांचं. राहतात. आणि तुम्हीच एकदम टॉपला राहून तुम्हाला 1.5 लाख तुला काहीतरी पगार असेल, तुला न मागता एवढं जर तुम्हाला अडचण येत असेल तर आम्ही काय सगळं ऐकायचं की? मग आता ह्याच्यावर पर्याय काय तुम्ही मला सांगा, काय करायचं? फ्लॅट मध्ये राहतो, एसीत राहतो भाऊ आम्ही, पत्र्याच्या शेड मध्ये. आम्हाला उन्हाळ्यात कशी कशी दिवस काढतो आम्ही. यांना विचार, तात्या उकडून उकडून गामाने कसे होत्यात, आणि यांच्या उन्हाळ्यात किती हाल होते. हाय मग मान्य आहे. सगळ्या गोष्टीचं मला अजून जास्त पगार असता मी तुम्हाला इथं चांगला बांगला बांधून दिला असता. तात्या एक काम करू, तू इकडे तात्या एक काम करायचं. आता ह्याला द्यायचंय ना, आपण वाटेन देऊ, पण ह्याला शिक्षणाला जो वेळ गेलाय, जो खर्च गेलाय, ते सगळं आधी पाहिजे मला. शिक्षणाचं त्यावेळेस तू मग आता तुमची जबाबदारी होती मला शिकवायचं. उपकार करतो काय? आम्हाला शिकाय येत नव्हतं काय? कशाला शिकवायचं मला? मी दुसऱ्याचे साला आम्ही घालायचे. अरे हा मी घातला असतं ना साला, मग मला कशाला शिकवायचं? अरे 2 वर्ष झालं नाही बायको आली की तुला पार आई बाप लागत नाही, तर आला की ताव काढायला लागला. काय ताव काढायला लागलो? मग डायरेक्ट इथं आणलंय रानात, ह्याच कपडे हाय असाच इकडे आलाय, त्याच्यावर कळत नाही का? मला मला स्वभावाला आज ओळखीतोय का आम्ही? सभावाचा नाही विषय, मला फक्त पैसे लागतात त्यासाठी. आता मी काय याला पैसे नाही, आधी माझा हिशोब पाहिजे. माझ्या बायकोला बी काही करायचं होतं, तिला शिक्षण थांबिलं पण ह्याला शिकवलं. याच्या कान भरले असते ना हिने. त्याच वेळेस मी बोलले नाही असते काय ना. कान तिला ना भरले. काय म्हणू, तिचं काय नाही. नाही तुझंच आहे. हा तिने नाही तर तू डायरेक्ट बोलायला लागला एक आल्या काम आल्या. कर, तुम्हाला पगार आहे ना, तुला पगार आहे ना, हा. तू आम्हाला रुपया देऊ नको. पण असलं जर करायचं असेल ना, तो आधी सगळं शिक्षणाचं खर्च, आम्ही जी वेळ गेलाय तुला सांभाळण्यात, ते सगळं आम्हाला पाहिजे. अहो दादा, असं काय बोलताय? कर्तव्य आहे ते तुमचं सगळ्यांचं शिकणं. मग त्याचं आमचं पण कर्तव्य आहे ना. तुझं कर्तव्य आहे का? तुझ्या घरी जर 2 भाव असले, तुझे 2 भाव आहेत, त्यांना जर वाहिलं काढलं पहिल्यांदी, म्हणजे आमचं घर फोडायचं. घर नाही फोडलंय मग अर्थ दादा मी. तेच झालं ना. किस्सा फक्त मागायला आमच्या आलोय. विरोधात आहे, आम्हाला नाही द्यायचं. हाईक द्यायची की इच्छा तुमची? माझी नाही इच्छा. आणि मग तू आमचं घर फुटलंच ना. हेच जर तुमच्या बाबतीत झालं तर तू 2 शब्दांनी सांगू शकते ना. अहो तुम्ही समजावलं पाहिजे ना त्यांना. तुम्ही जर असं बोलायला लागले तर ते तसंच बोलणार. अहो ताई, पण आम्हाला पण घ्यायचंय का नाही घर बीर? काय आहे का मग कमवा नाही? ना तुम्ही तुमका रेंटवर घेत नाही का? हप्त्यावर EMI वर जमत नाही का तुम्हाला? अहो किती महागाई आहे, तुम्ही कसं बोलताय 1.5 दादा लाख असं? पगार आहे तुला, 70-80 हजार पगार, जाऊन 2.25 लाख नाही, येऊन तेवढं तुम्हाला जर दादा ही आताच आमची खायची पंचायत झाली, एवढा पगार असून. फार बिकायला लागलाय ना. आमच्याकडे डुकून सुद्धा बघा ना आम्हाला. पत्र्याचे आम्ही पत्रे कधी 20-20 वर्ष बदले नाहीत. 30,000 हॉटेलला घालणार आहे तुम्ही, मग तुम्हाला महागाई वाटणारच ना. अहो वहिनी, हॉटेलमध्ये हे शोक मोठे झाले, शोक त्याच्यावर डोळे नजर मोठी, नजर म्हणतात त्याला. त्याची अशी नजर वरून पाहिली, मोठमोठ्या बिल्डिंग पाहिल्या. इथं आम्ही एक मजला सुद्धा कधी काढला नाही, त्याला पत्र्याला रिंग नाही म्हणून 20 वर्ष झालं पत्रा तसा आहे. अजिबात काय भेटणार नाही, कारण की तू सांग येर एकच आहे आपल्याला. सगळीकडे पाईपलाईन जिथली तर करायला कितीतरी 10-20 लाख रुपये घर ठेवलं, पण आधी का उत्पन्न येणारी जागा आपण आधी भरून काढली. आणि तू ती वावर इकून जायचं, मग आम्ही पाईपलाईन कोणाच्या वावरात घालायच्या, विहीर कशी वाटून घ्यायची. तू काय बोलतो राव? बरं, एक तुझ्याकडून काय पैसे ऍडजस्ट होते का मला? पैसे 2.25 लाख रुपये तुझा आहे पगार. हिचा नाही, पगार आम्ही कधी घरी मागितला नाही. धान्य आम्ही पुरवतोय, भाजीपाला कधी चाललो होतो तर आम्ही भाजीपाला इकडून देतोय. मी परत माघारी करीन. बरं 2 मिनिटं थांबा तुम्ही, मला एक थोडं महत्वाचं बोलायचंय. बोलू का मी जरा?
तिला एवढं बोलू दे की बोलला मला. ना आता तुझ्या बायकोला बोला आम्ही काय लाडितो बरं ये तू ये साईडला ये, एक मिनिट ये. तिला आधी समजूत काढायची बहुतेक ती मग ती सांगणार ती राजेशाही थाटात सगळं निर्णय घेणार म्हणजे हे आपलं नाही तिच्या वोट नेऊ चालत आहे म्हणायचं. तुम्हाला सांगते ना तिनेच त्याचे कान भरवलेले हा मला तेच वाटत आहे कारण ती काहीच बोलत नाही ठरलेलं असणार त्यांचं काय असेल ते ऐकू नाही तर मग बघू मग काय असेल. त्याचं लिहा ऐकत नको बसू. तुझा बारका भाऊ गेलाय बायकोच्या हारी. हा ती बायको बी दिसती बारकी पण तशी नाही. तीच बघायचंय मला आता थांब आल्यावर म्हणू दे काय म्हणते, काय बोलत आहेत कळलं ना. अंग लाकडा चंडूसनी बोकडाची आहे तिची. ये इथं. आता ते काय म्हणतात बघितलं ना. हो बघितलं आता. एक तर ते म्हणतात जर विकायचं असलं तर आम्ही जेवढं शिकवलं तेवढा शिक्षणाचा खर्च दे. आणि बरोबर आहे रे दादाचं पण ते वहिनीला शिकवायचं होतं लग्न झाल्यावर माझ्या शिक्षणासाठी त्याने वहिनीचं शिक्षण बंद केलं. सगळ्या गोष्टी मला पण समजल्यात आता. ते काय होतं जर आता विकलं ना आपण ते विकाय जाईन पण आपल्याला आपल्या हाती काहीच लागणार नाही. काय करू लय विकण्यात आणि त्यात मजा नाही. जमीन आपल्याला पण गावाकडे पाहिजे निम्याने निम आपल्याला भेटेन. आणि हे पण काही सोपं नाही दादा ते लय कष्ट करतात. मग आपण एक काम करा तुम्ही दादांकडून काय होतंय का बघा. दादाला मी म्हणलोय बघू दादा जरी हा म्हणला तर ठीक आहे नाही म्हणला तरी थोडंफार कुठून तरी काहीतरी ऍडजस्ट करून देईन आणि बाकीचं आपण EMI वर फ्लॅट घेऊ. चालेल मग आता कारण की दुसरं काय ऑप्शनच नाही आपल्याकडे. आता गप्प बसण्यात फक्त मजा आहे नाहीतर मग आपल्या सगळं अंगलट येईल. हा कारण की काहीच भेटणार नाही. चला बघूया काय बोलतात हा. ते. काय बोलत तू काय बोलले असते मी काय आता त्याने फुगून दिला असं काय बोलायचं आपल्यालाच कळायला पाहिजे. मग काय बरं तुमचं म्हणणं बरोबर आहे पण हे काम करा तुम्ही आता काय 10-5 लाखाची काहीतरी थोडीफार मदत करा. हा. मदत करा म्हणजे मी काय तुम्हाला मागत नाही मी तुम्हाला माघार देणार ते. हा. मग थोडंफार तुमचं थोडंफार माझं टाकून काहीतरी डाऊन पेमेंट 20 लाख भरून फ्लॅट घेऊ पुण्यात एखादा. ते अहो, म्हणजे आपलाच आहे तुम्ही ना. पण याल ना थोडं तिथे लेट राहायला. उसाचं बिल आले वगैरे विचार करू थांबू ना त्याच्यावर. मग तवर थांबतो. उसाचं बिल आलं की घेऊन टाकू ते म्हणजे घेतोय म्हणजे आपलाच आहे ना ते शेवटी. अरे पण हे तू आरामात पण हे एवढं हा करायचं ना, आधी तू सांगू शकत होता. तावात नाही, मी आला. काय म्हणतोय माहितीये का आता काय म्हणला फ्लॅट घ्यायचा आहे हा. चांगली गोष्ट आहे. हा. पैसा घे पण योग्य ठिकाणी वापर ना तू. खाण्यापिण्यात आणि मौज मजा करण्यासाठी वावर ऐकायची शोभत करा तो तुम्हाला. आधी मला गाडी घ्यायची मला हे करायचंय मला कंपनीतल्या माणसांनी दाखवण्यासाठी कोणाला करू नको बाबा आम्ही दाखवायला केलं असतं ना आम्ही इकायला चालू केलं असतं मागच. आम्ही आणि दाखवायला दादा- वावरात काम करतोय. हाय वहिनी बरोबर आहे काय करू माहिती आहे का आपण तुम्ही ते उसाचं बिल आलं की मला हे करा आपण दोघं बघू आणि काय ते मला वाटतं आपण तात्यांचं नाव करून टाकू फ्लॅट नाही तर आईच्या नाव करू. तुला 1-2 गुंठ्याचा फ्लॅट घेण्यासाठी एवढं कर्ज पाणी करायला लागते. आपली वावर 5-5, 10-10 एकराची आहेत. 1 गुंठा घ्यायला एवढा त्रास होतोय. आपल्या बापजाद्यांनी कशी घेतली असते ती. त्यांनी काय चालू केलं असतं तुझ्यापर्यंत काहीच नसतं आलं. आणि निदान सांभाळा तरी नीट ती. बरोबर आहे तुमचं. नाही तो म्हणतोय ना फ्लॅट घ्यायचंय तर चांगलंच करतोय दे थोडेफार त्याला पैसे देऊ हा आपण. उसाचं बिल आले देऊ तवर थांबावं लागलं तवर बघून ठेव बाबा. मी बघतो तुम्हाला बोलून घेतो बघायला उसाचं बिल आलं ना माझ्याकडचं काय तुमच्याकडचं काय असं म्हणलं तर लय पार तुला 3 BHK घ्यायचा 2 BHK घे 1 BHK घे लयच मोठा आम्हाला काय आम्ही कधी येत नाही तुम्ही दोघंच आहेत. आम्ही नाही येणार राहायला. नाही तुमच्यासाठी नाही घ्या तुम्ही कधी आलात ना तर मी काय म्हणतो 1 BHK 3 BHK राहून दे आपण 2 BHK घेऊ. याच्यासाठी घरचं ऐकायचं नसतं घर जाळून कोळशाचा धंदा नाही करायचा आपल्याला तसलं. आता स्वस्त आहे म्हणून होईल परत महागाई झाली तर काय होणार नाही दादा म्हणून बोलतोय आताच होईल. मग आता उसाचं बिल आले देऊ आपण. मी काय म्हणतो दे तू कर बुक. ठीक आहे ह्या वर्षी उसाचं बिल आलं ना तिथला फ्लॅट घेऊ पुढच्या वर्षी उसाचं बिल आलं की त्यात मी काय टाकून आपण इथं घर बांधू चांगलं. तू म्हणतो ते आहे पण आता उकडत एवढं तर एखादं AC बसून देऊ तात्याला. हा, तेवढंच लय झालं आम्हाला नको आम्ही बांधू जास्त जमत बरं, असं. चला, आता बाद अरे झालं. माझ्या 6 महिन्याच्या पगारात होईल. संक्रांत दिल थांबा भांडणं झाले आता संक्रांत आहे उद्या. तुम्ही इथंच राहा आजच्या दिवस. संक्रांत संक्रांत करूनच जा. उद्या जेवण चालतंय. वगैरे करून जेवण मस्त वगैरे पोळ्या करून. स्वयंपाक असं कर नको आता घरी गेलो जरा तावा साडी तावात नको येत जा असं गुढी गुलाबीने आला तर बरं वाटलं असतं. आता नाही, ताईंचीच आता साडी काय- घालावी लागेल. हा मी चालेल मी देते तुला. माझ्या डोक्यात टेन्शन होतं. चला करा गोडा जोडायचं आज उद्या संक्रांत आहे, आज मटण फिटन करा. हा चला. तिकडे खायला नाही भेटत प्युअर बोकडाचं मटण नाही भेटत. काय या मटणावर लय जोर आहे बुवा याचा.